अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची आणि भारतीयांची कोंडी करण्याचा सपाटाच लावलाय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत ट्रम्प त्यांच्याशी फोनवर चर्चा करतात आणि दुसरीकडे भारताला अडचणीचे ठरतील असे निर्णय घेतात। ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा दिला असला तरी त्यासाठी ते भारतासारख्या विश्वासू मित्र देशाला वेटीला धरत असल्याचं गेल्या वर्षभरात अनेकदा दिसून आले। त्यांनी भारतावर 25% टॅरिफ आणि त्यावर 25% पेनल्टी लावली। मग H1B व्हिसासाठीच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केली। आता या व्हिसासाठी सोशल मीडिया स्क्रीनिंगची म्हणजेच अर्जदाराच्या सोशल मीडियावरच्या वर्तणुकीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय। याचा अर्थ अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्याच्या डिजिटल फुटप्रिंटची माहिती आधी तिथल्या सरकारला मिळेल, त्यानंतरच हा व्हिसा द्यायचा की नाही हा निर्णय घेतला जाईल। 15 डिसेंबर पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरूही झाली आहे। अमेरिकेचं हे नवं धोरण नेमकं आहे काय? त्यातून अमेरिकेला काय साध्य करायचंय आणि या नव्या नियमाचा भारतीयांना फटका बसू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। H1B व्हिसासाठी सोशल मीडिया स्क्रीनिंग करण्याचा हा निर्णय नेमका आहे काय हे पाहण्याआधी हा व्हिसा कुणाला दिला जातो ते पाहू। अमेरिकेचा H1B व्हिसा हा नॉन इमिग्रंट प्रकारचा व्हिसा आहे। हा व्हिसा 1990 मध्ये सुरू करण्यात आला। IT, इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर आणि वैद्यकीय सेवा असे विशेष तांत्रिक कौशल्य असलेल्यांसाठीच तो जारी केला जातो। भारतीयांना सर्वाधिक H1B व्हिसा मिळतात, तर त्यानंतर चीनच्या नागरिकांचा नंबर लागतो। अमेरिकेच्या सरकारकडून दरवर्षी सुमारे 85,000 H1B व्हिसा दिले जातात। यापैकी बहुतांश व्हिसा उच्च व्यावसायिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी वापरले जातात। भारतातले कॉम्प्युटर सायन्सचे इंजिनियर तसंच अन्य तांत्रिक आणि उच्च व्यावसायिक शिक्षण घेतलेले पदवीधर अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यासाठी इन्फोसिस, विप्रो, TCS, HCL आणि कॉग्निझंट यांसारख्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक H1B व्हिसा घेतात। उपलब्ध आकडेवारीनुसार 2025 मध्ये एकट्या Amazon कंपनीला 10,000हून जास्त, तर मायक्रोसॉफ्ट आणि मेटासारख्या कंपन्यांना 5,000हून जास्त व्हिसा मंजूर झालेत। गेल्या वर्षी H1B व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारताला झाला, पण त्यामुळे अमेरिकेतले तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे स्थानिक कामगार व्हिसा देण्याच्या या पद्धतीला विरोध करत असल्याचं दिसतं। अमेरिकेतल्या कंपन्या तुलनेने स्वस्तातलं मनुष्यबळ मिळवण्यासाठी आणि अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या काढून घेण्यासाठी H1B व्हिसाचा वापर करत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे। ट्रम्प यांनी अलीकडेच या व्हिसाच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार H1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल 90 लाख रुपये मोजावे लागतात। 21 सप्टेंबर पासून हे नवे शुल्क लागू झालेत। यापूर्वी H1B व्हिसासाठी वेगवेगळी शुल्क धरून सरासरी 80,000 ते 5 लाख रुपये लागत होते। हा व्हिसा 3 वर्षांसाठी होता आणि आणखी 3 वर्षांसाठी त्याचं नूतनीकरण करता येत होतं। आता मात्र या व्हिसासाठी 6 वर्षांमध्ये सुमारे 6 कोटी 30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। भारतीय IT, टेक कंपन्या दरवर्षी हजारो कर्मचारी H1B व्हिसावर अमेरिकेत पाठवतात। त्यामुळे या खर्चाचा भार मुख्यतः कंपन्यांवर पडत असला तरी त्याचा फटका भारतीयांना बसू लागलाय। अनेक कंपन्यांनी पगारात कपात करून व्हिसाच्या शुल्काची भरपाई करण्याचा पर्याय निवडलाय। त्यामुळे अमेरिकेतल्या भारतीयांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातूनच अमेरिकेऐवजी अन्य देशांमध्ये नोकरीसाठी स्थलांतर करण्याची मानसिकता भारतीयांमध्ये वाढताना दिसते। H1B व्हिसाच्या नियमांमधील बदलांचा 2 लाखांहून जास्त भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। 2023 मध्ये 1,91,000 भारतीयांकडे H1B व्हिसा होता। 2024 मध्ये हा आकडा 2,07,000पर्यंत वाढला। पण आता सोशल मीडिया स्क्रीनिंगमुळे ही संख्या कमी होईल असं सांगितलं जात आहे, कारण या नियमानुसार अर्जदाराच्या गेल्या 5 वर्षातल्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी होणार आहे। म्हणजे या नव्या नियमांच्या निकषात बसण्यासाठी सोशल मीडिया अकाउंटमध्ये मागे जाऊन काही फेरफारही करता येणार नाही। दरवर्षी हजारो लोक H1B व्हिसासाठी अर्ज करत असल्याने ते लॉटरी पद्धतीने दिले जात असत। पण आता व्हिसाच्या वितरणावर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत। H1B आणि H4 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी हा त्याचाच एक भाग। अमेरिकेने याआधी F, M आणि J या प्रकारच्या व्हिसांसाठी सोशल मीडिया धोरण स्वीकारलं होतं। आता ते H1B आणि H4 व्हिसासाठीही लागू करण्यात आले। त्यामुळे या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या गेल्या 5 वर्षातल्या सोशल मीडिया अकाउंटची सूक्ष्मपणे पडताळणी केली जाणार आहे। त्यासाठी अर्जदाराचं सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट असेल तर ते त्याला पब्लिक करावं लागेल। त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना तसंच व्हिसा देणाऱ्या विभागाला अर्जदाराचा सोशल मीडिया अकाउंटवरचा प्रोफाईल आणि त्याच्या पब्लिक पोस्टची तपासणी करता येईल। अर्जदाराने आपल्या प्रोफाईलचा काही भाग प्रायव्हेट केला असेल किंवा त्याचा ऑनलाईन प्रेझेन्सच नसेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग देण्यात येणार आहे।
एखाद्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अमेरिकेच्या विरोधात किंवा तिथल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं असेल अथवा अतिरेकी विचारांचं समर्थन केलं असेल तर त्यालाही हा व्हिसा मिळणार नाही। त्याशिवाय अर्जदाराने अमेरिकेचे नागरिक, तिथल्या संस्था तसंच संस्कृतीच्या विरोधात पोस्ट केली असेल किंवा अमेरिकेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला असेल तर त्याला व्हिसा नाकारला जाईल। म्हणजे सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट, कमेंट आणि लाईक यांची काटेकोर छाननी करण्यात येईल। अर्जात दिलेली माहिती आणि सोशल मीडियावरची वर्तवणूक यामध्ये तफावत आढळली तर व्हिसा नाकारला जाऊ शकतो। राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या लोकांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी हे सोशल मीडिया स्क्रीनिंग आवश्यक असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय। मात्र या नियमामुळे व्हिसाची प्रक्रिया अधिक वेळखाऊ होईल, तसंच वैयक्तिक गोपनीयतेच्या दृष्टीने ती आव्हानात्मक ठरेल अशी टीका होतीये। आधी H1B व्हिसाचं शुल्क वाढवण्यात आलं, त्या पाठोपाठ आता सोशल मीडिया अकाउंटच्या स्क्रीनिंगचा नियम लागू करण्यात आलाय। हा नियम लागू करण्यामागे ट्रम्प प्रशासनाचा मुख्य रोख H1B व्हिसाच्या सध्याच्या लॉटरी पद्धतीवर आहे। आता अमेरिकन सरकार लॉटरीपेक्षा गुणवत्तेच्या आधारे हा व्हिसा देण्याला प्राधान्य देत असल्याचं सांगितलं जातंय। शुल्क वाढीमुळे ज्यांना अमेरिकन कंपन्या जास्त पगार देण्यास तयार आहेत त्यांना व्हिसा मिळू शकतो, तर सोशल मीडिया स्क्रीनिंगमुळे ज्यांची व्यक्तिगत आणि सार्वजनिक वर्तवणूक हानिकारक किंवा सामाजिकदृष्ट्या बाधक नसेल अशांना व्हिसा मिळू शकेल। त्यातच अमेरिका सध्या एका नव्या प्रस्तावावरही काम करते। त्यानुसार पर्यटकांकडून आणि व्यावसायिक कामांसाठी प्रवास करणाऱ्यांकडूनही गेल्या 5 वर्षातली त्यांच्या सोशल मीडियाची माहिती मागवली जाऊ शकते। यामुळे आतापर्यंत ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। या नव्या नियमांमुळे भारतातील H1B आणि H4 व्हिसा मुलाखतींच्या अनेक तारखा रद्द करण्यात आल्या। डिसेंबरमधील अनेक अपॉइंटमेंट्स आता मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत। विशेषतः हैदराबाद आणि चेन्नईतल्या अमेरिकन दूतावासांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवतोय। हजारो भारतीय IT प्रोफेशनल्स आणि त्यांच्या कुटुंबावर याचा परिणाम झालाय। दुसरीकडे अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या काही H1B आणि H4 व्हिसा धारकांना त्यांचे व्हिसा प्रुडेन्शियल रेव्होकेशन म्हणजेच खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आले असल्याचं ईमेलद्वारे कळवण्यात आले। इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते या प्रकारे व्हिसा रद्द होण्यामुळे अमेरिकेत कायदेशीरपणे राहण्यावर सध्या थेट परिणाम होणार नसला तरी पुढच्या वेळी व्हिसा स्टॅम्पिंग करताना संबंधितांची पुन्हा सखोल तपासणी होऊ शकते। आता अमेरिकेने सोशल मीडियाच्या स्क्रीनिंगचा हा निर्णय कशासाठी घेतलाय असा प्रश्न भारतीयांना साहजिकच पडू शकतो, कारण आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर मुक्तपणे केला जातो, पण अमेरिकेत नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांना सोशल मीडियाचा असा अनिर्बंध वापर करता येत नाही। अमेरिकेच्या डिजिटल फुटप्रिंट धोरणाचा भाग म्हणून H1B आणि H4 व्हिसासाठी हे सोशल मीडिया स्क्रीनिंग आवश्यक करण्यात आले। अमेरिकेचा व्हिसा हा बहुमान असला तरी तो अनियंत्रित अधिकार नाही, त्यामुळे व्हिसासाठीचा प्रत्येक अर्ज मंजूर करताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करणं आवश्यक असल्याचं अमेरिकन सरकारकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना आपलं सोशल मीडिया अकाउंट स्वच्छ आणि पारदर्शक ठेवावं लागणार आहे। तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? H1B व्हिसासाठी सोशल मीडिया स्क्रीनिंग करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।